हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। रोज आपल्याला प्रश्न पडतो की नाश्त्याला काय करावं सकाळी संध्याकाळी। तर आपण आज कोबी मंचुरियन करणार आहे। हे सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना आवडतात, एकदम टेस्टी होतात, कुरकुरीत होतात, खमंग लागतात। वेगळा प्रकार आपण पकोडे करत असतो, हा चायनीज प्रकार आहे। एकदम मस्त छान चणचणीत चविष्ट असे आपण कोबी मंचुरियनसाठी लागणारं साहित्य बघूया। कोबी आहे ना बारीक चिरून घेतलाय आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले, हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली, तिखट घेतले, हळद घेतले, मीठ आहे। हे आता आपण एक एक करत सगळं मिक्स करूया। आता बघा आपण हे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण वाटलेलं टाकूया, त्याच्यामध्ये हळद टाकूया, कलर छान येणार, आणि तिखट टाकूया। ही तिखट बेडगी मिरचीचा कलर खूप छान येतो, भाजीत पण टाकले कसे, आणि मीठ टाकूया। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। आता आपण हे छान मिक्स करून घेतले। आता आपण याच्यात कॉर्नफ्लोअर टाकूया 1 वाटी आणि 4 चमचे तांदळाचं पीठ। आता हे आपण सगळं व्यवस्थित, आणि पाणी लागलं तरच त्याच्यात टाकूया, त्याच्यात पाणी लागेल। आता आपण पाणी टाकूया। तर मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी विसळून घेतलं, मिक्सरचं पाणी ते थोडं टाकते आणि याचं मिक्स करून घेते। आपली अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे एकदम जाडं पाणी आपण त्याच्यात पातळ पाणी जे आपण टाकू शकू मंचुरियन। असे बघा, असे गोल करून तुम्हाला पीठ जर सैलसर वाटलं तर तुम्ही त्याच्यात कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ थोडं थोडं मिक्स करू शकता। असे आपले ते मंचुरियनचे बॉल्स व्हायला हवे। बॉल करून ठेवले मंचुरियन, ते एक एक त्याच्यात टाकते। असे करून ठेवायचे आणि पटकन तळायला। आपले छान झाले, सगळीकडनं एकदम सोनेरी रंगापर्यंत आलं। आता आपण प्लेटमध्ये काढूया। तळून घेऊया। छान आपले बघा छान झाले, छान थोडेसे अजून सोनेरी रंग आले की आपण सगळ्या साईडनी कलर सोनेरी आला की आपण प्लेटमध्ये सर्व करूया। छान सगळीकडनं छान सोनेरी रंग झाला आहे, तर प्लेटमध्ये सर्व करूया आपण। आपले मंचुरियन रेडी आहे बघा, एकदम कुरकुरीत झाले, एकदम कुरकुरीत होतात, झटपट आणि कमी साहित्यात। आपण जास्त काही याला मेहनत नाही लागत। संध्याकाळचा नाश्ता करायचा असेल, सकाळी नाश्ता काहीतरी वेगळं खायचं असेल तर हे झटपट होणारे कुरकुरीत असे कोबी मंचुरियन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा। असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा। थँक्यू।